पॉइंट पी इज ऑन बेस BC, BC वर P हा पॉइंट आहे म्हणते. तर प्रूव्ह काय करायचं आपल्याला, आणखी एक इन्फॉर्मेशन दिली आहे की PC इक्वल टू 1/3 BC. नाही 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 प्रूव्ह नाही करायचं, सॉरी, मला वाटलं प्रूव्ह करायचा टॉपिक. AP ची व्हॅल्यू काढायची आहे. काढायचं आहे ना, प्रूव्ह नाही करायचं आहे. हे गिवन मधलं नाही, गिवन असं लिहिलं नाही तरी चालते, लिहिलं तरी काही खोडू नका त्याला. बघा ही डायग्राम आहे रे, ह्या डायग्राम मध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे तिन्ही साईड त्याच्या सेम आहे. AB इक्वल टू AC इक्वल टू BC. त्यानंतर पॉइंट P जो आहे तो BC वर आहे म्हणते, म्हणून पॉइंट P हा BC वर काढला, परंतु त्याचा तो मिड पॉइंट आहे हे नाही सांगितलं. म्हणजेच काय AP ही मीडियन आहे हे नाही सांगितलं, म्हणजेच काय ती नाही आहे तेव्हाच नाही सांगितलं. P हा मिड पॉइंट नाही आहे, म्हणजेच काय AP आणि PC चा डिस्टन्स सेम नाही आहे. AP आणि PC चा डिस्टन्स सेम नाही आहे. मग PC चा डिस्टन्स काय आहे, तर PC इक्वल टू आहे म्हणते 1/3 AB, सॉरी BC. PC ची व्हॅल्यू 1/3 BC. PC ची व्हॅल्यू आहे 1/3 BC. AB ची व्हॅल्यू आहे 6 सेंटीमीटर, याची 6 आहे, तर इथून इथपर्यंत किती आहे 6 आहे, आणि ही सुद्धा 6 आहे, कारण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. AP ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, त्यासाठी आपण नवीन कंस्ट्रक्शन करणार आहे. चालू आहे नवीन कंस्ट्रक्शन काय करणार आहे, तर BC वर परपेंडिक्युलर काढून टाकू, म्हणजे इथं 90 डिग्रीचा अँगल होऊन जाते. आता आपल्याला काय करावं लागेल, हा 3 ट्रायंगल तयार झाले. एक ट्रायंगल आहे हा जो 90 डिग्रीचा होऊन राहिला, एक ट्रायंगल आहे हा जो 90 डिग्रीचा होऊन राहिला, आणि एक ट्रायंगल आहे छोटावाला आहे की नाही, हा सुद्धा 90 डिग्रीचा होऊन राहिला. AP ची व्हॅल्यू कशी निघाल आता, तर पहिल्यांदा काय प्राथमिकता आहे आपली, का इथं एखादं नाव देऊन देऊ, आपण D देऊन देऊ, ह्या पॉइंटला D देऊन देऊ. आपण जर DP काढून टाकला, आपण जर DP काढला आणि हे AP काढला, तर पायथागोरस थेरमनुसार AD भेटू शकते. आपल्या AD नाही म्हटलंय ना, सॉरी, AD काढून टाकला आणि DP काढून टाकला तर आपल्याला AP मिळू शकते. आणि AD काढणं काही कठीण नाही आहे, AD काढणं काही कठीण नाही आहे. का कठीण नाही आहे, कारण हा परपेंडिक्युलर झाला. अपोलोनियस थेरमनुसार याला काढू शकतो आपण, पण त्याच्यासाठी हे साईड माहीत असणं आवश्यक आहे. मला BD माहीत असणं आवश्यक आहे, किंवा DC माहीत असणं आवश्यक आहे. BD इक्वल टू DC आहे. मग कसं काढायचं, ट्युशन तर आहे नाही म्हणते तुमची, हा तुमची ट्युशन नाही म्हणते. मग इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तिथं 100% 60 डिग्रीचा अँगल होऊन राहिला आहे. मग 60 डिग्रीच्या समोरची साईड, 60 डिग्रीच्या समोरची साईड ही राहते हायपोटेनसच्या √3/2. हा फॉर्म्युला आपण लावणार, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, आणि त्या कारणानं देअरफॉर
अँगल बी इक्वल टू 60 डिग्री आहे. अँगल बी 60 डिग्री आहे तर अँगल बी ए डी इक्वल टू 30 डिग्री आहे. आणि हा किती डिग्री आहे? अँगल ए डी बी 90 डिग्री आहे की नाही? त्या कारणानं 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री थेरम. 60 डिग्री कुठून आला? तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे की त्याला जर हाफ कराल तुम्ही, त्याचे जर हाफ कराल म्हणजे त्याचा जर तुम्ही मेडियन काढाल तर हा अँगल 60 डिग्रीचा होईल, हा अँगल 60 डिग्रीचा होईल. आपण कोणत्या ट्रायंगल मध्ये जाऊन राहिलो? आपण जाऊन राहिलो आहे ट्रायंगल ए डी बी मध्ये. ए डी बी मध्ये सगळ्यात पहिला 60 डिग्रीच्या समोरची साईड काय आहे? ए डी. 60 डिग्रीच्या समोरची साईड आहे ए डी. ए डी इक्वल टू √3/2 इंटू ए बी म्हणजे हायपोटेनस. ए बीची व्हॅल्यू माहीत आहे 6 आहे. ए डी इक्वल टू √3/2 इंटू 6 3चा 2 3चा 6. त्या कारण ए डीची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3√3. ही ए डीची व्हॅल्यू आहे. ए डीची व्हॅल्यू आहे 3√3. ही ए डीची व्हॅल्यू आहे. आता नंतर काढणं आहे आपल्याला डी पी आहे की नाही? तर डी पी जर काढायची आहे तुम्हाला तर मग मला पहिल्यांदा बी डी काढून टाका लागेल आहे की नाही? बी डी काढून टाकू पहिले. बी डी काय? तर 30 डिग्रीचा अँगल आहे. 30 डिग्रीच्या समोरची साईड ही हायपोटेनसच्या हाफ असते. त्या कारणानं हे साईड झाली आपल्याला अपोजिट साईड ऑफ अँगल 60 डिग्री. 60 डिग्रीची अपोजिट साईड आहे ए डी. आणि आता करणार आपण 30 डिग्रीच्या अपोजिटची साईड म्हणजेच काय बी डी. बी डी इक्वल टू काय राहणार? हाफ. कोणाच्या हाफ राहणार? हायपोटेनसच्याच म्हणजेच का ए बीच्या. मग बी डी इक्वल टू हाफ 6 3चा म्हणजे बी डी इक्वल टू 3. बी डीची व्हॅल्यू भेटली रे बेटा 3. बी डीची व्हॅल्यू भेटली 3. ओके, इथपर्यंत भेटलाय. हां 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 बी डी इक्वल टू डी सी आहे. बरोबर आहे तुझं. आता आपल्याला पाहिजे डी पी. आपल्याला डी पी पाहिजे ना. तर ह्या 3 मधून कारण बी डी जितकी आहे तितकी डी सी आहे. तर डी सी मधून आपल्याला काय करून टाकावं लागेल? पी सी मायनस करून टाकावं लागेल. डी सी मधून जर पी सी मायनस केला तर ऑटोमॅटिकली काय भेटते आपल्याला? डी पी भेटून जाते. त्याच्यासाठी आपण काय करून टाकू की बी डी इक्वल टू डी सी. बी डी इक्वल टू 3. देअरफॉर डी सी इक्वल टू सुद्धा 3. डी सी सुद्धा 3 आहे. आता जर डी पी काढायचा आहे, डी पी काढायचा आहे तर डी सी मधून पी सी मायनस करा. डी सी मायनस पी सी. तर डी पी इक्वल टू डी सी आहे आपल्याकडे 3 मायनस पी सी किती आहे? 1/3 म्हणजे आता डिनॉमिनेटर 1 आहे. तर क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन करून पाहू. 3 3चा 9 मायनस 1 1चा 1 डिवायडेड बाय 3 1चा 3. डी पी इक्वल टू 10 डिवायडेड बाय 3. नाही 8 डिवायडेड बाय 3. 8 डिवायडेड बाय 3. काही रेड्यूस नाही होत टॉपिक. डी पीची व्हॅल्यू भेटली. ही काहीतरी थोडंसं वेगळं वाटून राहिलं. हे बंदा नंबर नाही होऊन राहिला. हां 1/3 बी सी आहे. बरोबर आहे. पी सीची व्हॅल्यू 1/3 बी सी आहे. हे बी सी टाकली बी सीला. आता बी सीची व्हॅल्यू टाका लागेल ना इथं. तर इथं झाला आपला 3 मायनस 1/3 इंटू बी सी. बी सी काय आहे? 6 आहे. 3 1चा 3 3 2चा 6 म्हणजे डी पी इक्वल टू 3 मायनस 2 म्हणजे डी पी इक्वल टू 1. आता बरोबर आहे.
डीपी इक्वल टू 1, डीपीची व्हॅल्यू 1 आहे. आता काय करणार, आता ही व्हॅल्यू भेटली, पहा बॉक्स करतो त्याच्याकडे लक्ष, डीपीची व्हॅल्यू भेटली आणि एडीची व्हॅल्यू भेटली आहे, एडीची व्हॅल्यू भेटली. हा ट्रायंगल आहे आपला. आता पायथागोरस थेरम नुसार भेटणार आपल्याला एपी, ज्याच्यामध्ये ट्रायंगल एडीपी, इन ट्रायंगल एडीपी मध्ये अँगल एडीपी इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा आहे. हायपोटेनस आहे हा 90 डिग्रीच्या समोरची साईड हायपोटेनस. हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे एपीचा स्क्वेअर इक्वल टू एडीचा स्क्वेअर, एडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर, डीपी स्क्वेअर. एपी माहीत नाही मला, एपी तर फाइंड आउट करायचं आहे. एडीची व्हॅल्यू माहीत आहे मला, √3 आणि त्याचा स्क्वेअर. काय चिपको चापको करून राहिला रे. प्लस डीपी किती आहे, 1 आहे, त्या कारण 1चा स्क्वेअर, 3 3 9, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 3 झाला आणि 1चा स्क्वेअर 1, एपी स्क्वेअर इक्वल टू 9 3 27 आणि प्लस 1, एपी स्क्वेअर इक्वल टू 28, एपी इक्वल टू √28. स्क्वेअरला तिकडे पाठवलं, स्क्वेअर रूट मध्ये गेला. चला 28चा स्क्वेअर रूट काढू. हा हाफ झाले ते तिथे. 14 2 28, 7 2 14 आणि 2 निघते बाहेर आणि 7 राहते अंदर. म्हणजेच काय, एपी इक्वल टू 2√7. काय आहे, सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये दिलाय ना मेजरमेंट. यस, नाही दिलाय रे, दिलाय एबी सेंटीमीटर मध्ये, म्हणजे ते सेंटीमीटर मध्ये राहणार. शकतो आपण. प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की पीएम इक्वल टू पीएन इक्वल टू 3√3 इंटू ए. हा टॉपिक प्रूव्ह करायचा. पहा पीएम बाहेरची लाईन, पीएन ही बाहेरची लाईन इक्वल टू, या दोघांची व्हॅल्यू काय राहणार आहे म्हणते, √3a हे व्हॅल्यू राहणार. √3 इंटू ए म्हणजे √3a. आता प्रूफ करायचं आहे. प्रूफ कसं करायचं, हे व्हॅल्यू आपल्याला गिवन मध्ये दिलेली नाहीये. कसं करणार रे सांगा. करा, विचार करा. इथे आपला 90 डिग्री होऊन राहिला असं सांगितलंय. हा हे प्रूफ करायचं आहे म्हणते. √3 कुठून येईल, आहे की नाही, येईन ना कुठून तरी, ते येणारच आहे. येते ना मग 60 डिग्रीच्या समोरची साईड √3/2 येते ना, ते तर होईल ना कॅन्सल, कुठून तरी तो होईल ना. कसं म्हटलं सांग, काय म्हणणं आहे तुझं. एम क्यू आणि क्यू एस जर सारखे राहिले असते ना, कारण ॲपोलिनियस थेरम यूज केलं असतं. जर हे सारखे राहिले असते तर, हे सारखे असं काही सांगितलं नाही आपल्याला लेखाचं. नाही सारखे आहे. इथं व्हॅल्यू नाही लिहिली मी. इथं ए आहे, इथं ए आहे आणि इथं ए आहे. हे व्हॅल्यू नाही लिहिली आहे ना. हे बरे एक गोष्ट सापडली आता आपल्याला.
की याची एम पासून तर क्यू पर्यंतची व्हॅल्यू ए आहे आणि क्यू पासून तर आर पर्यंतची व्हॅल्यू ए आहे, म्हणजे क्यू हा मिड पॉइंट आहे, इथून इथपर्यंतचा क्यू हा मिड पॉइंट आहे. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये इथून तर इथपर्यंतची व्हॅल्यू ए आहे आणि इथून तर इथपर्यंतची व्हॅल्यू ए आहे, म्हणजेच कोण एक मिड पॉइंट आहे, आर मिड पॉइंट आहे. म्हणजे दोन डायग्राम म्हणजे दोन ट्रायंगल तयार होते. लक्ष द्या. हे बघा, हे एक डायग्राम आहे, इथून इथपर्यंत अशी 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 अशी, ही वाली एक डायग्राम आहे, ही डायग्राम आहे. याच्यामध्ये क्यू हा मिड पॉइंट आहे. क्यू हा जर मिड पॉइंट आहे तर 100% अपोलोनियस थेरम यूज करणार आहे मी. त्याच्यानंतर हा टॉपिक, हा वाला टॉपिक, हा एक ट्रायंगल बनून राहिला, डॅश डॅश वाला एक ट्रायंगल बनून राहिला, ज्याच्यामध्ये आर हा मिड पॉइंट आहे आपला, कारण इथून इथपर्यंतची व्हॅल्यू ए आहे आणि इथून इथपर्यंतची व्हॅल्यू ए आहे, म्हणजेच काय आर आपला मिड पॉइंट होऊन राहिला. ठीक आहे. हा टॉपिक आपल्याला सापडला तसा प्रेझेंट करून टाकू. जर काम पडलं त्याला यूज करू, काम नाही पडलं तर नाही यूज करू. ज्यामध्ये इन ट्रायंगल AMR मध्ये पहा, ट्रायंगल AMR मध्ये PMR मध्ये, हा मोठ्या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय भेटून राहिला अपोलोनियस थेरम मध्ये. पहिल्यांदा एक काम करू, इथं लिहून टाकू क्यू इज अ मिड पॉइंट, कारण याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे. एम क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू ए, ह्या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजेच क्यू इज अ मिड पॉइंट. क्यू इज मिड पॉइंट. क्यू जर मिड पॉइंट आहे तर अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. बाय चला, याचा अपोलोनियस थेरम काय म्हणते सांगा बरं. PM स्क्वेअर, चला सांगते, सांग ना. मग काय अर्थ आहे त्याले, PR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इक्वल टू, सांगा, टू PQ स्क्वेअर होईल ना, 2PQ स्क्वेअर आणि 2MQ स्क्वेअर असा टॉपिक होणार बेटा. काय झाला, पुन्हा एक वेळा सांगून राहिलो, इकडली साईडचा स्क्वेअर आहे, लक्ष द्या रे, नाही तर घरी चालले जा. इकडली साईडचा स्क्वेअर आणि प्लस इकडल्या साईडचा स्क्वेअर, त्याच्यानंतर मेडियनचा, 2 मेडियनचा स्क्वेअर. हा मेडियन आहे आपला, कारण क्यू हा मिड पॉइंट आहे. क्यू हा आपला मिड पॉइंट असं लिहिलाय आपण, क्यू हा मिड पॉइंट आहे, म्हणजेच काय, हा मेडियन आहे. तर 2 मेडियनचा स्क्वेअर, 2 टाइम ऑफ मेडियनचा स्क्वेअर प्लस ह्या साईडचा स्क्वेअर घ्या, नाही तर ह्या साईड, दोन्ही साईड सेमच आहे ए, तर आपण MQचा स्क्वेअर घेतला, 2MQचा स्क्वेअर. ठीक आहे. आता जे जे व्हॅल्यू माहित आहे ते व्हॅल्यू टाकून देऊ. PM माहित आहे का, नाही. PM नाही माहित. PR माहित आहे का, यस, ए आहे. हा काय PM ची व्हॅल्यू कुठे आहे. हां, हे प्रूव्ह करायचं रे, हा प्रूव्ह करायचा, शेवटी ते उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. हे यूज नाही करतायत आपल्याला, हे उत्तर आलं पाहिजे शेवटी. PM ची व्हॅल्यू माहित नाही आहे, ठीक आहे, PM ची व्हॅल्यू माहित नाही आहे, टाकायची नाही. PR ची व्हॅल्यू माहित आहे, ए आहे, तर एचा स्क्वेअर इक्वल टू 2च्या जागी 2 इंटू PQ काय आहे, PQ एच आहे, तर एचा स्क्वेअर प्लस 2च्या जागी 2, MQ काय आहे, ए आहे, तर एचा स्क्वेअर. इथं 2 ठेवू शकतो, इथं इंटूचं साईन नाही टाकलं चालते, अधिक सोपं आहे. काय म्हणते, 2A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर इक्वल टू 4A स्क्वेअर. लेफ्ट हँड साइड PM स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इक्वल टू 4A स्क्वेअर. 4A स्क्वेअर, ए स्क्वेअर आहे, इथे ए स्क्वेअर आहे, ए स्क्वेअरला तिकडे पाठवून देऊ. PM स्क्वेअर ए स्क्वेअरला तिकडे पाठवायचं आहे, म्हणजे त्या 4A स्क्वेअर पहिलेच येऊन बसले तिथं, मायनस ए स्क्वेअर, म्हणजे PM स्क्वेअर इक्वल टू 3A स्क्वेअर.
ठीक आहे. आता तुम्ही म्हणा स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल. हा, इतकी टेक्निक बेकार नका वापरू. काय स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल का नाही होणार? कारण लेफ्ट हँड साईडचा जो स्क्वेअर आहे म्हणजे पूर्ण टॉपिकचा स्क्वेअर आहे, पण राईट हँड साईडला पूर्ण टॉपिकचा स्क्वेअर नाही आहे. इथं फक्त एचा स्क्वेअर आहे, 3चा नाही आहे की नाही. म्हणून काय करू, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला स्क्वेअर रूट मध्ये टाकून देऊ. म्हणजेच काय होऊन जाईल, हा स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होण्यासाठी. म्हणजे हा टाकला स्क्वेअर रूट मध्ये PM स्क्वेअर आणि हाही टाकला आपण स्क्वेअर रूट मध्ये 3A स्क्वेअर. हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कॅन्सल म्हणजे इथं झाला PM. त्यानंतर हा 3चा स्क्वेअर रूट निघते का? नाही निघत, म्हणून त्याला स्क्वेअर रूट मध्येच टाकलं. आणि हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, कारण दोघांचाही स्क्वेअर रूट आहे ना, त्या कारण इथं झाला A. PM ची व्हॅल्यू झाली 3A √3A. PM ची व्हॅल्यू झाली √3A. आता PN ची व्हॅल्यू सुद्धा √3A आहे का? असणारच आहे. इकडली साईड जर जशी आहे तर इकडली साईड सिमिलरली तशीच आहे की नाही. म्हणून डायरेक्ट लिहितो रे बा मी सिमिलरली. सिमिलरली काय, जर PM इक्वल टू √3A आहे तर PN इक्वल टू सुद्धा √3A आहे. देअरफॉर PM इक्वल टू √3A. देअरफॉर PN इक्वल टू सुद्धा √3A. देअरफॉर PM आणि PN सारखे झाले, म्हणून PM इक्वल टू PN इक्वल टू √3A. हे झाला प्रूव्हचा टॉपिक. शाळेत शिकवला टॉपिक तुम्हाला, NTR वाले शिकवला काय? हां, त्याच्यात पाहिजे तुम्हाला का नाही तर आपल्याला जसं हे प्रूफ केलं आपण तसे इकडली साईड प्रूफ करता येईल ना तुम्हाला. जशी आपण हा ट्रायंगल घेतला तसाच आपल्याला हा ट्रायंगल सुद्धा घेता येते, जो मी डॅशनं दाखवला होता. त्याचाही हा PR हा मीडियन आहे, म्हणजे R हा मिड पॉईंट आहे. त्याच्यानुसार असाच टॉपिक काढला तर असंच उत्तर निघणार आहे. जसं याचं उत्तर निघाला तसं त्याचंही उत्तर निघणार आहे. म्हणून आपण सिमिलरली शब्द वापरला होता. डायरेक्ट उत्तर काढलं. समजलं काय? समजली गोष्ट? समजून घेत जा बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण या ठिकाणी फक्त मिळतात ते म्हणजे एज्युकेशनल व्हिडिओ. मॅथमॅटिक्सच नाही तर अन्य एज्युकेशनल व्हिडिओचा साथ सुद्धा तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे ज्ञान हे वाटल्यानं कमी होत नाही, ते अधिक वाढते. त्या कारणानं ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा, त्यांनासुद्धा याचा फायदा घेऊ द्या. त्या कारणानं बेल आयकॉनला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओचे सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळेल, जेणेकरून या यूट्यूबच्या एज्युकेशनल व्हिडिओचा सर्वात पहिल्यांदा तुम्ही फायदा घेऊ शकाल. धन्यवाद.